हॅलो मित्रांनो. तर कशा आहात? मजेत ना मित्रांनो? तर मी तुमचा प्रमोद गाडगे तुमचं स्वागत करतो द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आजचा आपण ॲनालिसिस व्हिडिओ बघणार आहे. फर्स्ट वीकली ॲनालिसिस करणार, सेकंड डेमध्ये ॲनालिसिस करणार आणि थर्डला 50 मिनिटमध्ये ॲनालिसिस करणार. हा पॅटर्न असेल. 50 मिनिटमध्ये सांगणार की 50 मिनिटमध्ये सांगणार की मी सोमवारसाठी ट्रेड प्लॅन. ठीक आहे, तर सुरू करूया आपण. पहिल्यांदा वीकली जर तुम्ही बघत असाल, वीकमध्ये आपण बघूया ॲनालिसिस. तर बघा, कंटिन्यू मार्केटने फॉल केलेला आहे, दिसतं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि एक जो रजिस्टर सपोर्ट आहे त्या सपोर्टपाशी मार्केटने क्लोजिंग दिली आता. तर आता बघा, मार्केट मला वाटतं आहे की सोमवारी गॅप डाऊन ओपन होऊन कंटिन्यू करेल व नंतर रिव्हर्स येऊ शकतं, येईल, पण शक्यतो सोमवारी हा मार्केट कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर मग आता आपण वीकली हिशोबात जर बघितलं तर मार्केट एक तर इथं होल्ड करेल, ह्या प्रकारची कॅन्डल बनवल, नाहीतर कंटिन्यू फॉल करेल, नाहीतर एक ग्रीन कॅन्डल होतं. ह्या 3 प्रॉबॅबिलिटी आहेत ते आपल्याकडं. ठीक आहे, तर मग त्याच्यातली हाय प्रॉबॅबिलिटी कोणती आहे ती आपण बघणार आहे. हाय प्रॉबॅबिलिटी होल्ड कॅन्डलची आहे. मग आपण त्याच्यानुसार प्लॅन करणार आहे. आपण आपल्या डोक्यात आता काय आहे, एक होल्ड कॅन्डल बनवणार. मित्रांनो, कसं आहे, आपण प्रॉबॅबिलिटीवरती ट्रेड करतो आहे. एक प्रॉबॅबिलिटी लावतो की मार्केट वरती जाईल किंवा खालती जाईल व सेटअप बनला की आपण ट्रेड घेत असतो. मग आज पुढल्या आठवड्याची प्रॉबॅबिलिटी आपण लावलेली आहे ती डोजी कॅन्डलची. तर मग आता डे कॅन्डलमध्ये आपण बघूया नंतर. आता वीकली झालं, डेमध्ये काय सिनेरिओ दिसतो आहे ते पण बघणं इम्पॉर्टंट आहे. डेमध्ये बघा, एक याने ग्रॅव्हिस्टन डोजी टाईपमध्ये क्लोजिंग दिलेलं आहे. आता इथून एक सिच्युएशन होऊ शकते, ज्यावेळेस ग्रॅव्हिस्टन डोजी खालच्या साईडला बनतो का, ज्यावेळेस ह्या साईडला खालच्या साईडला ग्रॅव्हिस्टन डोजी टॉपला बनला तर रिव्हर्सलसाठी तुम्ही ट्रेड करता. पण ज्यावेळेस ग्रॅव्हिस्टन डोजी खालच्या साईडला बनतो त्यावेळेस जो डोजीचा हाय आहे तिथपर्यंत जाण्याचं मार्केट प्रयत्न करतं, ह्या डोजीच्या हायपर्यंत जाण्याचा मार्केट प्रयत्न करतं नेक्स्ट डे दिवशी, म्हणजे आता सोमवारी इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. जर ह्यांनी गॅप डाऊन ओपन केलं तर फील करण्यासाठी इथपर्यंत जाऊ शकतं किंवा इथं एक ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोज करू शकतं, याची जास्त चान्सेस असतात, ना की कंटिन्यू फॉल करून खाली क्लोजिंग देईल. हे याची जरा थोडी कमी चान्सेस असतात. करू शकतं पण चान्सेस प्रॉबॅबिलिटी थोडी जास्त. कशा जास्ती, एक ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोजिंग देण्याची, कुठपर्यंत, जिथपर्यंत ह्या कॅन्डलनं हाय मारला आहे तिथपर्यंत. तर जास्त ट्रेड प्लॅन ज्यावेळेस आपण ट्रेड करत असतो त्यावेळेस काय जास्त सेटअप लावणं किंवा इंडिकेटर लावणं असलं काही करत जाऊ नका. एक नॉर्मल तुम्हाला जो सुटेबल असेल तो 1 किंवा 2 इंडिकेटर, मॅक्सिमम 3 इंडिकेटर तुम्ही वापरा, त्याच्यापेक्षा जास्त वापरू नका. मी पण 3च इंडिकेटर वापरतो, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात वापरत नाही आणि कन्फ्यूज जास्त करत नाही. मी फक्त सपोर्ट, रेजिस्टन्स आणि 3 इंडिकेटर याच्यावरती ट्रेडिंग करतो. तुम्हीही तसाच करण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं, जास्त तुम्ही त्याच्यात ट्रेड लाईन, इंडिकेटर, RSI लावला आहे, बऱ्याच प्रकारचे इंडिकेटर लावले, त्याच्यात तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. त्यामुळं इंडिकेटर व चार्ट जेवढा क्लीन ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा. आता 50 मिनिटमध्ये बघूया आपण की ट्रेड प्लॅन कुठं होऊ शकतो. ते मित्रांनो, हे बघा, मार्केटनं जी लास्ट ट्रेडिंग डे होता त्याच्यात ही लाईन होल्ड केलेली आहे. कोणती? 23,570 पासून ते 23,480 ही जी लेवल आहे ह्याच्यात मार्केटनं कुठंतरी साईडवेज गेलेलं आहे. मग आता ही लेवलवरती एकतर क्रॉस करून जाईल व हे हा टच पॉईंट जो आहे तो तिथपर्यंत जाऊ शकतं, किंवा यांनी खाली क्रॉस केलं तर 23,350च्या लेवलला एक सपोर्ट आहे, वर तिथपर्यंत येऊ शकतं. मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं आणि त्यांनी 23,480चा सपोर्ट जर ब्रेक केला व खाली प्राईज ॲक्शन बनवून यायला लागलं तर प्राईज ॲक्शननुसार आपण ट्रेड करणार आहे आणि टार्गेट आपलं 23,350 असणार आहे. जर समजा यानं 23,550चा रेजिस्टन्स ब्रेक केला तर प्राईज ॲक्शन बघून वरती ट्रेड करणार आहे आणि
हा जो लेवलचा आहे 23,750 किंवा 23,700 ह्या लेवलपर्यंत आपण होल्ड करू शकतो. तिथे आपला फर्स्ट टार्गेट असणार आहे. ठीक आहे. डे कॅन्डलमध्ये तो जो वीक मारलेला आहे आपल्या तुम्हाला दाखवतो. डे कॅन्डलमध्ये जो हा वीक आहे इथपर्यंत टेस्ट करण्यासाठी उद्या मार्केट येऊ शकतं. ह्या हिशोबात आपण कॉल साईडला एक प्लॅन करू शकतो आणि पुट साईडला आपल्याला 23,350च्या लेवलपर्यंत आपल्याला येऊ शकतं. कारण तिथं एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला दिसून येतो आहे. एवढा बी स्ट्रॉंग नाही, पण इथून मार्केट कंटिन्यू बाईंगसाठी गेलं तर त्यामुळं हा सपोर्ट घेऊ शकतं मार्केट. मग आता आपलं त्यानुसार प्लॅन असणार आहे तो. ठीक आहे. आता आपण बँक निफ्टी बघूया. आता बँक निफ्टीची एक्सपायरी तर बंद झालेली आहे. आता मंथली एक्सपायरी होईल मग फक्त निफ्टी 50चंच ॲनालिसिस होणार आहे इथून पुढे. आजच्या दिवस आता 2-3 दिवस आहे, त्यामुळं बँक निफ्टी ठीक आहे. बघूया 20 तारखेपासून बँक निफ्टीची एक्सपायरी बंद होणार आहे. तर बँक निफ्टीत काय दिसतं आहे बघा. बँक निफ्टीत सेम ॲज इट इज पॅटर्न बनवलेला आहे. एक ग्रॅव्हिस्टन डोजीमध्ये क्लोज केलेला आहे. इथून हे मार्केट रिव्हर्स पण होऊ शकतं किंवा कंटिन्यू पण करू शकतं. बँक निफ्टीत बघा थोडा स्पेस वाटतो आहे मला. मार्केट ह्या लेवलपर्यंत हा जो लो आहे 49,700चा इथपर्यंत येऊ शकतं. डे कॅन्डलमध्ये उद्या हा पॉईंट टच करण्यासाठी येऊ शकतं. मग आपण 50 मिनिटमध्ये ट्रेड प्लॅन बघूया. जर मार्केटने ही लेवल हा जो स्विंग मारलेला आहे 50,000चा हा क्रॉस केल्यानंतर आपण पुट साईडला एक एंट्री करणार आहे. प्राइस ॲक्शन बघून पुट साईडला एंट्री करणार आहे. आपला एस-एल जो असेल हा स्विंगचा जो लो आहे, ह्या स्विंगचा लो आहे इथं असणार आहे व आपली फर्स्ट टार्गेट हे असणार आहे 49,900चं, म्हणजे 100-150 आणि त्याच्यानंतर 49,700पर्यंत आपण वेट करू शकतो. कारण खालची हा लेवल टच करण्यासाठी मार्केट येऊ शकतं त्या दिशेनं किंवा त्या साईडला क्लोजिंग दिलेली आहे त्याने. मग ह्यानुसार आपली ट्रेड प्लॅन असणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो जरूर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.